नमस्कार मित्रांनो, तूही रे माझं मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही आता इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण तुम्हाला मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मात्र आता वल्लरी कितीही प्रयत्न करत असेल पण तरीसुद्धा वल्लरीचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि त्यात म्हणजे आता अंजली समोर ह्या राकेशचं खरं पितळ उघडं पडणार आहे। राजेश आता कितीही आपले त्या याददाश्त गेलेली आहे हे अगदी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीसुद्धा राकेशचं हे जे चेहरा आहे तर तो अंजली समोर येणार आहे। राकेशने मात्र आता ह्या शलाकाबरोबर लग्न केले होते आणि शलाकाबरोबर लग्न करून शलाकाचा खून केलेला आहे याचा एक भक्कम पुरावा मात्र आता शलाकाचे काका तेथे आलेले आहेत आणि शलाकाच्या काकांनी मात्र सगळं काही सत्य अंजली समोर सांगितलेले आहे। राकेश कोणत्या चालीचा व्यक्ती आहे, राकेशने आतापर्यंत किती मुलींबरोबर लग्न केले आणि माझ्या शलाकाचा बरोबर खून केलेला आहे, हे सगळं सत्याचा उलगडा आता जेव्हा अंजली समोर होणार आहे तेव्हा या सत्याला वाचा फुटणार आहे। तर त्यासाठी आता मित्रांनो पुढे काय होत आहे आणि अविनाश मामा आणि आकाश या दोघांनी वल्लरीचं भांडं बरोबर सगळ्यांच्या समोर फोडून जे वल्लरीकडे फोटो वगैरे आहेत तिच्या कपाटामध्ये सगळे काही फोटो वगैरे आता अविनाश मामाला सापडलेले आहेत आणि अविनाश मामाने या सगळ्याचा पुरावा ईश्वरी अर्णव यांना दिलेला आहे आणि स्वतः अविनाश मामाने हाताला धरून आता ह्या वल्लरीला घराच्या बाहेर काढलेले आहे। कारण आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात, जेणेकरून ती रमाकांत राजशिर्केला घरी आणू शकत नाही, परंतु वल्लरीच्या पापाचा घडा भरलेला असतो। उदयकांतने हे सर्व केलेलं आहे। उदयकांत आणि वल्लरी या दोघांचा फोन अविनाश मामाने ऐकलेला असतो आणि त्यात म्हणजे अविनाश मामाने अर्णवला याबद्दल सगळी काही माहिती दिलेली असते की हा उदयकांत ह्या सगळ्यामध्ये इग्नोर होतात। आता उदयकांत ह्या सगळ्यामध्ये सहभागी आहे असं म्हटल्यानंतर अर्णवला खूपच राग येतो। अर्णव उदयकांतची गचंडी धरून वल्लरीच्या समोर त्याला घेऊन येतो। त्यानंतर आता इकडे जे गुंड आहेत जे शुभंकरला मारायला आलेले आहेत तर ते गुंड आकाशने पाठवलेले आहेत असं त्या गुंडांना सांगण्यासाठी वल्लरीने पैसे दिलेले असतात आणि शुभंकरला मारलेलं असतं। शुभंकर मात्र आता ईश्वरी त्या नम्रताच्या प्रेमात पडलेला आहे आणि नम्रताच्या प्रेमात पडून तो आता आकाश आणि नम्रता ह्या दोघांना वेगळं करण्याचा जो प्रयत्न करत आहे म्हणजे तो आता आकाशच्या जीवावर सुद्धा उठलेला आहे। आकाश आता त्याला असं वाटते की नक्की शुभंकर आणि नम्रता या दोघांमध्ये काहीतरी आहे। शुभंकर आता गैरसमज निर्माण करण्याचा खूप मोठा प्रयत्न त्याने रचलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आता नक्की शुभंकरने हे सर्व केलेलं आहे असं दाखवण्यात येते। तेव्हा आता मित्रांनो नक्की काय होणार आहे, असं काय असा पुरावा या सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्या पुराव्याने आता एका सत्याला वाचा फुटणार आहे। आत्तापर्यंत केलेल्या पापाचा राकेश आणि वल्लरी हे दोघंच या घरातील कारस्थानी आहेत आणि तेच मात्र आता ह्या सगळ्याला कारणीभूत आहेत। राकेशने शलाकाचा खून केलेला आहे हे अर्णवसमोर आज सिद्ध होते, कारण जेव्हा आता शलाकाचे काका राकेशला पकडतो आणि त्याला बेदम मारतो त्यानंतर अर्णव त्या काकांना विचारतो की नक्की तुम्ही असं काय बोलतात, तुमची पुतणी आणि कोणती पुतणी की त्या पुतणीशी त्याने लग्न केले होते, तिला मारून टाकले। त्यावरती आता शलाकाचे जे काका आहे तर ते शलाकाचं नाव घेतात, याने तिच्याशी लग्नाचं नाटक केलं आणि तिला मारूनसुद्धा टाकले। त्याचा एक भयानक पुरावा त्या लग्नाचा फोटो आता त्या काकांनी दाखवलेला असतो आणि त्या शलाका आणि राजेशच्या लग्नाचा जो फोटो आहे तर अर्णव मात्र अंजलीसमोर हे सत्य येण्यासाठी आता त्या काकांना घरी घेऊन येतो आणि त्या काकांना घरी घेऊन आल्यानंतर तो लग्नाचा जो काही शलाकाचा आणि त्याचा फोटो आहे तर तो फोटो दाखवतो। आता हा फोटो बघितल्यानंतर सत्याला एक अशी भयंकर वाचा फुटते, अंजलीचे डोळे उघडतात। त्यावरती ईश्वरीसुद्धा तेथेच असते। ईश्वरी म्हणते की अंजली ताई, आज तुम्हाला आमचं सगळं खोटं वाटत असेल पण एक ना एक दिवस जेव्हा तुमचे डोळे उघडतील त्या क्षणी तुम्हाला सर्व काही सत्याची जाणीव होईल, त्यामुळे प्लीज आता आमच्यावर विश्वास ठेवा। आम्ही कधीही तुम्हाला आत्तापर्यंत खोटं सांगितलेलं नाही, प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा। जे काही आहे ते सगळं काही सत्य आहे, त्यामुळे प्लीज आता जे काही आहे तर त्या सगळ्या सत्याचा मात्र
तुम्ही विश्वास जर ठेवला नाही तर तुम्हाला उद्या पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे, हे लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर आता अंजली विचारात पडते. अंजलीला काय करावं ते काही कळतच नाही. अंजली पूर्णपणे बधीर होते, कारण आज शलाकाच्या काकांनी येऊन आता जो फोटो दाखवलेला आहे आणि त्या फोटोमुळे अंजलीचे डोळे तर उघडलेले आहे, पण त्याच वेळेस आता तेथे ईश्वरीबरोबर ईश्वरीची आईसुद्धा आलेली असते. आणि ईश्वरीची आई तेथे आल्यानंतर आता सगळेजण ईश्वरीच्या आईकडे रागाने बघतात आणि आजी म्हणते की तुम्हाला इथे येण्याची परमिशन कोणी दिलेली आहे. सुप्रिया म्हणते की हो, मी पुरावा घेऊनच येथे आलेले आहे आणि पुरावा असा आहे की रमाकांत राजशिर्केंना शोधून ईश्वरी आणि सुप्रियाने तेथे आणलेलं असतं आणि रमाकांत राजशिर्केंनी आता उदयकांतला म्हणजे तेथे आणून आता सत्याला वाचा फोडलेली आहे. हे सगळं करणारी एकच अशी व्यक्ती आहे, तर ती म्हणजे तुमच्या घरातीलच व्यक्ती आहे. इतक्या दिवस मात्र आकाश सरांपासून, आकाशच्या आई आहे त्या माझ्यापासून तोंड दडून फिरत होत्या, माझ्यापासून लपवत होत्या. त्यांनी आत्तापर्यंत त्यांचा चेहरा मला दाखवला नाही, आत्तापर्यंत त्या मला भेटल्या नाही. मग याचं कारण तेच होतं, वल्लरीने हे सगळं केलेलं आहे. याचा फोटो आता सुप्रिया दाखवते. सुप्रियाने फोटो दाखवल्यानंतर ही तीच बाई आहे की जी सात्विकाच्या मरणाला कारणीभूत आहे आणि त्यात म्हणजे आजीला दिलेला दृष्टांत. आजीला दिलेल्या दृष्टांतामुळे आता आजीला खरं पडतं. आजी ईश्वरीची माफी मागते आणि त्या क्षणी आता अंजलीला जे शलाकाच्या काकांनी सांगितलेलं आहे तर ते ऐकल्यानंतर अंजली म्हणते की मला कधीही वाटलं नव्हतं की हे असं करतील. मी कधी कुणावर विश्वास ठेवला नाही, पण जे काही राजेशचं आयडेंटिटी कार्ड आणि तो लग्नाचा फोटो आहे ते फोटो दाखवल्या क्षणी आता जे काही घडलेलं आहे तर तो क्षण इतका डेंजर आहे. त्यानंतर मात्र रमाकांत राजशिर्के घरी आलेले आहे हे सगळ्यांना आता समजल्यानंतर आनंदीही आनंद होतो. आता ईश्वरी बाबांचं छान असं औक्षण करते. अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात, बाबांच्या पाया पडतात. बाबा म्हणतात की सुखी राहा. अर्णव ईश्वरी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. अर्णवसुद्धा आपल्या बाबांना घट्ट मिठी पकडतो आणि म्हणतो की बाबा मला माफ करा, आत्तापर्यंत मी तुमचा रागराग केला पण आता यापुढे नाही. आता वल्लरीचे तर पूर्णपणे बोलती बंद झालेली असते, कारण वल्लरीशी असणारे सगळे संबंध सगळ्यांनी तोडलेले असतात. आणि त्याच वेळेस सुप्रिया वल्लरीला आपल्या पायाशी आणते, तिच्या केस पकडून आता तिला म्हणते की आत्तापर्यंत खूप काही केलंस, ईश्वरीच्या जीवाशी सुद्धा खेळलीस. त्या गुंडांना सुद्धा तेथे पकडून आणलेलं असतं, ज्या गुंडांनी ईश्वरीला मारल्याचा भयानक पुरावा आता अर्णवला दिलेला असतो. अर्णव आता मामीवर इतका चवतळलेला असतो, या घरात मामी तुला राहण्याचे कोणतेही हक्क नाही. तर वल्लरीला आता पूर्णपणे माफी मागावी लागते. कोणी मात्र वल्लरीला त्या घरात राहून द्यायला तयार नाहीत. सगळेजण वल्लरीला हे घर सोडून जाण्यासाठी सांगत असतात, परंतु ईश्वरी स्वतः म्हणते की मामी या घरात तुमचा हक्क आहे आणि आम्ही असं तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढणार, ते आमचे संस्कार नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्तापर्यंत जे काही तुम्ही केलेलं आहे ते कारस्थान सगळ्यांच्या समोर कबूल करा आणि सगळ्यांची माफी मागा. मोठ्या मनाने सगळेजण तुम्हाला माफ करतील, पण अर्णव ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी, मी कधीही मामीला माफ करू शकत नाही, जे झालेलं आहे तर ते झालेलं आहे. आणि त्याच वेळेस आता इकडे हा शुभंकर नम्रताला घेऊन कुठे बाहेर जातो आणि आता आकाशला तो फोन करून सांगतो की नम्रताने तुला घाईने बोलावलेलं आहे आणि मुद्दाम तो आता आकाशच्या समोर नम्रता आणि त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं दाखवण्याचा आकाशला प्रयत्न करतो, जेणेकरून आकाशचा गैरसमज होईल आणि आकाश नम्रताशी असणारं नातं तोडेल. आणि हे सगळं काही त्याने बघितल्यानंतर त्याला खूप मोठा एक धक्का बसतो आणि त्या क्षणी आकाश हे घर सोडून निघून जातो. आणि ईश्वरी आता घरात हे जे काही घडलेलं आहे तर त्या वातावरणामुळे सगळेजण एकतर आणखीनच टेन्शनमध्ये असतात. आता वल्लरी मामी खूप रडत असते आणि उदयकांतला पोलिसांच्या हवाली केलेलं असतं. वल्लरी मामी सगळ्यांची माफी मागते, पण त्या क्षणी आकाश घर सोडून गेलेले आहेत हे ऐकल्यानंतर सगळ्यांना एक आणखीनच धक्का बसतो. सगळेजण आकाश आकाश करत असतात. आकाश कुठेही नसतो. आता सगळेजण फोन लावण्याचा प्रयत्न करतात, पण आकाशचा फोन स्विच ऑफ येत असतो. त्यानंतर अर्णव ईश्वरी आकाशला शोधतात आणि आकाशला शोधण्यासाठी ते इकडे पूर्णपणे दूरवर गेलेले असतात. आकाश काही आत्तापर्यंत सापडलेला नसतो.
वल्लरी खूप रडत असते आणि आता ते आकाशला समजवतात. आकाशला समजावून आता एका ठिकाणी आकाश त्यांना सापडलेला असतो आणि आकाशला ते घरी घेऊन येतात आणि नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न करण्यासाठी लगेच तयारी करायला लागतात. परंतु आकाश म्हणतो की आत्ता मी लग्न नाही करू शकत. नक्की जे काही झालेलं आहे शुभंकर आणि नम्रता या दोघांमागे काहीतरी नातं आहे हे तो ईश्वरीला सांगतो. ईश्वरी म्हणते की नाही आकाश सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. नम्रता कधीही असं नाही वागू शकणार. नम्रताची खात्री मी देते. तेव्हा ईश्वरी आकाशला वचन देते की मी तुम्हाला नम्रता तशी नाही ही सिद्ध करून दाखवते आणि आजपासून तुम्ही नम्रताशी नीट छान वागायचं. दोघांच्यामध्ये भांडण वगैरे काही नको. त्यानंतर शुभंकर मात्र आणखीनच आता वल्लरीच्या हाताला मिळून प्रयत्न करायला सुरुवात करतो. पण तरीसुद्धा आता वल्लरी त्याला काही प्रयत्न करायला तयारच नसते, कारण वल्लरीचीच पूर्णपणे जिरून निघलेली असते. आणि त्यात म्हणजे आता ह्या राकेशला घराच्या बाहेर काढण्यात आलेले असते. अंजलीसुद्धा आता राकेशला नको नको करत असते, कारण हा घरामध्ये आणखीन काही कारस्थान करेल. म्हणून राकेश त्याचा शेवटचा प्लॅन असा करण्याचा ठरवतो की अर्णवला किडनॅप करून तो आता या सगळ्या संपत्तीचा मालक बनवण्याचा ठरवतो. परंतु तरीसुद्धा ईश्वरी एक रणरागिणी बनून त्याला धडा शिकवते आणि धडा शिकून शेवटी त्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा देते. तेव्हा आता मित्रांनो असेच तुहिरी माझ्या मित्राचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र लगेच राहा. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.